नमस्कार मित्रांनो. खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, ए-टी-के-टीचे फॉर्म चालू झालेले आहेत वाय-सी-एमचे. तर ज्यांचे कोणाचे काही विषय वगैरे बॅक असतील अगोदर राहिलेले 1 वर्ष अगोदर, 2 वर्ष अगोदर किंवा ज्यांनी कोणी अगोदर एक्झाम दिली नसेल आणि त्यांना आता जर कंटिन्यू वगैरे करायचं असेल, तर असे विद्यार्थी जे आहे याच्यामध्ये ए-टी-के-टीचे फॉर्म भरू शकता. कालपासून जे आहेत ए-टी-के-टीचे फॉर्म चालू झालेले आहेत. म्हणजे जवळपास 2 दिवस झालेले आहेत. तर बरेच विद्यार्थ्यांना ही गोष्ट माहिती नाहीये. तर डिसेंबर आणि जानेवारीमध्ये जी काही एक्झाम होणार आहे, तर त्यासाठी तुम्ही जे आहे याच्यामध्ये ए-टी-के-टीचे फॉर्म भरू शकता. जे सेमिस्टर पॅटर्न असतो त्यांचा डिसेंबरला एक्झाम होते. त्यांच्यासोबत तुमची देखील एक्झाम होणार आहे. तर ज्यांचे कोणाचे विषय बॅक असतील, तर त्यांनी अप्लाय करू शकता. फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर जे कोणी असेल ते. तर कशाप्रकारे फॉर्म भरायचा हे आपण आज बघणार आहे. तर इथे तुम्हाला मी आज सांगतो कशाप्रकारे तुम्हाला जे आहे ते फॉर्म भरायचा. ठीक आहे. काल मी ऑलरेडी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अपडेट दिली होती. सेम मी तुम्हाला आज परत एकदा याच्यामध्ये लाईव्ह करून दाखवतो. कारण तो व्हिडिओ मागच्या वर्षीचा होता. बट सेम व्हिडिओ आहे. काही फरक नाहीये. फक्त डेट वेगळी आहे. तर तुम्हाला काय करायचं बघा. ycmu.digitaluniversity.ac या वेबसाईटवरती यायचं आहे. इथे आल्यानंतर बघा तुम्हाला खाली ऑप्शन दिसते एक. क्लिक हिअर फॉर ॲडमिशनच्या खाली बघा एक प्रॉस्पेक्टस आहे पासपोर्टसारखं. यशवाणी म्हणून आहे. यशवाणीच्या खाली बघा एक क्लिक हिअर ऑनलाईन एक्झाम फॉर्म सबमिशन फॉर रिपीटेड स्टुडंट यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. याची लिंक मी तुम्हाला डायरेक्ट कॉपी करून आपल्या व्हिडिओ डिस्क्रिप्शनला दिलेली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही जे आहे इथं सबमिट फॉर स्टुडंटवरती क्लिक करून तुमचा पी-आर-एन नंबर टाकू शकता. तुमचा पी-आर-एन नंबर जो आहे तोच तुमचा युजर नेम असतो. त्यामुळे कन्फ्यूज व्हायचं नाही. तुमचा पी-आर-एन नंबर हा युजर नेम असतो. तर हा टाकायचा इथे. आता बघा आपल्या एका विद्यार्थ्याचा पी-आर-एन नंबर आहे. इथे बघा आता हा खाली कॅप्चा टाकायचा आहे. मी हा कॅप्चा जो आहे तो व्यवस्थितपणे याच्यामध्ये टाइप करून जी कॅपिटल आहे 62 आणि यू स्मॉल आहे. बरोबर? युजर नेम किंवा पी-आर-एन नंबर दोन्ही सेमच असतात. हे टाकून द्यायचं. सीट नंबर कोणी टाकणार नाही. सर्वांनी इथे तुमचा पी-आर-एन नंबर टाकायचा आहे. सीट नंबर फक्त रिझल्ट बघण्यासाठी असतो आणि पी-आर-एन नंबर हा ॲडमिशन घेण्यासाठी किंवा तुमचा ए-टी-के-टीचे फॉर्म एक्झाम फॉर्म भरण्यासाठी असतो. तो पी-आर-एन नंबर टाकायचा आहे. तुमचा कॅप्चा टाकला इथं नंतर प्रोसीडवर क्लिक करायचं आहे. जसे तुम्ही प्रोसीडरवरती क्लिक करता, आता समोर बघा तुमच्या समोर एक डिस्प्ले होतो एक फॉर्म तुमचं नाव, तुमचं जे काही नाव वगैरे असेल, कॉलेजचं नाव असेल, एक्झाम इव्हेंट असेल. एक्झाम इव्हेंट जर तुम्ही बघितली तर डिसेंबरला एक्झाम होणार आहे. कोर्स कोड कुठला आहे G02. G02 म्हणजे काय बी-कॉम मराठी मीडियम ठीक आहे. आणि G01 असेल तर बी-ए येतं बरोबर. स्टडी सेंटर कुठला आहे? भगवान बाबा आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज लोणार. आता लोणारचा विद्यार्थी आहे. माझा मित्र देखील आहे. एक्झाम फॉर्म नंबर म्हणजे हा एक रँडम नंबर असतो. हा प्रत्येकाला दिला जातो. ठीक आहे. सबमिट एक्झाम फॉर्म फॉर सबमिटचा ऑप्शन आलेला आहे. पेमेंट स्टेटस इथं काहीच नाही कारण तुम्ही अजून सबमिट करायचं आहे. तर बघा ब्लूमध्ये हायलाइट झालेला आहे, बोल्ड झालेला आहे. प्रिंट एक्झाम फॉर्म अजून आलेला नाही ठीक आहे. आणि तुम्हाला अजून एक प्रिंटबद्दल सांगतो. ही प्रिंट कुठे जमा करायची, काय करायचं ते देखील तुम्हाला मी सांगणार आहे. तर इथे बघा तुम्हाला आता हा जो बी-कॉमचा आहे बरोबर. आता याचा विषय कुठला किती विषय बॅकला आहेत? इथे आपल्याला दिसते का? नाही दिसत. फक्त पी-आर-एन नंबर दिसतोय बरोबर. एक्झाम कधी होणार आहे? डिसेंबरला म्हणजे नॉर्मली ती जानेवारीमध्येच होणार आहे. इथे मला सबमिटवर क्लिक करायचं आहे फर्स्ट टाईम. सबमिट केलं. आता बघा तुम्हाला इथे तुमची पूर्ण प्रोफाईल येईल. विद्यार्थ्याचं नाव, कॅटेगरी कुठली आहे, रिझर्व्ह कॅटेगरी आहे, एन-टी-बीमध्ये येतो. स्टडी सेंटर कुठला आहे, लोणारचा आहे. पी-आर-एन नंबर असेल इथं. हँडिकॅप आहे का नाही आहे. एक्झाम इव्हेंट कुठला आहे, डिसेंबर 2024. एक्झाम फॉर्म नंबर आहे इथं बघा तुम्ही जो करंटली भरतोय हा बरोबर. याच्यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. हा प्रत्येकाला वेगळा नंबर असतो. ठीक आहे. हा आत्ताचा एक्झाम म्हणजे तो हा फॉर्म भरताय म्हणून तुम्हाला हा नंबर दिसतोय बरोबर. बी-कॉम मराठी मीडियम आहे. पार्ट कुठला विषय कुठला बॅकला आहे, अकाउंटन्सी पार्ट 2, कॉम 209 बरोबर. टीचिंग मेथड कुठला आहे, लेक्चर आहे. थेरी बाकी आहे बरोबर. जी युनिव्हर्सिटी असेसमेंट आहे बरोबर. म्हणजे काय थेरी पेपर आहे. इथं जर समजा तुमचं प्रॅक्टिकल जर बॅकला असतं म्हणजे तुमचे असाइनमेंट जर बॅकला असतं, तर तुमच्या इथे असाइनमेंटचं ऑप्शन आलं असतं सी-ए. सी-ए म्हणजे काय कॉलेज असेसमेंट. तुम्हाला ते देखील जमा करावं लागलं असतं. तुमचा एक विषय बॅकला आहे तर जेवढे विषय दिसेल तेवढं दिसेल. रिपीटर स्टुडंट एक्झाम फी आहे ₹180. ₹180 काय आहे तर एका विषयाची फीस आहे ₹180 आणि रिपीटेड स्टुडंट मार्कशीट फीस ₹100 कारण तुम्ही ज्यावेळेस तुमचा रिझल्ट ज्यावेळेस अपडेट होऊन येतो, पास होऊन येतो, त्यावेळेस तुम्हाला त्याची प्रिंट करावी लागते रिझल्टची. तर त्यासाठी ₹100 चार्जेस आहेत. ॲक्चुअली फिजिकल मार्कशीट देणं बंद केलंय, बट काय माहिती यांनी ₹100 फीस का घेताय ते. तर तुम्हाला बघा इथं याच्यावरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे. ₹180 आले. सॉरी ₹180 फी आहे. ₹100 तुमचं मार्कशीट फी आहे. बरोबर. तुमचे कितीही विषय असले बॅकला, तरी तुमची जे मार्कशीट फी आहे ती ₹100 असणार आहे. तुमचे 2 विषय असो, 3 विषय असो किंवा सगळे विषय असो, तरी तुम्हाला मार्कशीट फी ₹100 असणार आहे. 1 विषय असो किंवा 5 विषय असो, तुम्हाला ₹100 द्यावंच लागेल आणि प्रत्येक विषयाला ₹180 एवढी फी आहे. खाली येऊया. बघा इथं सेंटर व्हेन्यू प्रिफरन्स आहे. सेंटर प्रिफरन्स कुठला द्यायचं तुम्हाला काहीच ऑप्शन नाही इथं आलेलं. फक्त सिलेक्टचं ऑप्शन येतं. तर इथं तुम्हाला काही करायचं नाही. हे आय-ए-एसच ठेवायचं आहे. मीडियम ऑफ अपीअरन्स प्रत्येकाने चेक करून घ्या. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना मराठी, इंग्लिश दोन्ही ऑप्शन येतं. तर विशेष करून बी-कॉमला येतं हे आणि बाकी जे पी-जीवाले विद्यार्थी आहेत त्यांना देखील हा मराठी, इंग्लिश मीडियमचं दोन्ही ऑप्शन दिलं जातं. तुमचं मीडियम मराठी असेल तर मराठी सिलेक्ट करा, इंग्लिश असेल तर इंग्लिश सिलेक्ट करा. बरोबर. आता तुम्हाला खाली प्रोसीडवर क्लिक करायचं आहे. बाकी तुम्हाला काही छेडछाड नाही करायची. सेम प्रोसीडवर क्लिक करायचं आहे.
प्रोसिडर क्लिक केलं बघा तुमची टोटल फीस येईल तुम्हाला ₹180 एका विषयाची, ₹100 तुमची मार्कशीट फी. टोटल झाले ₹280. तुम्हाला आता हे ₹280 जे आहे ते ऑनलाईन पे करायचे आहेत. सेंटर प्रिफरन्स काहीच नाहीये, व्हेन्यू प्रिफरन्स काहीच नाहीये. तुमचं जे कॉलेज आहे, त्या कॉलेजच्या आसपासचं तुम्हाला कॉलेज मिळतं एक्झामसाठी किंवा तेच तुमचं कॉलेज तुम्हाला मिळू शकतं. बरोबर. डिसेंबरच्या ए पेपरला तुम्हाला स्टडी सेंटर हे 100% चेंज होतं. त्यामुळे लक्षात ठेवा, जर तुम्हाला पुढच्या वर्षी म्हणजे तुमचं समजा सेकंड इयर, थर्ड इयर बरोबर तुम्हाला पेपर द्यायचा असेल, ठीक आहे, मे-जूनमध्ये, तर तुमचं जे स्टडी सेंटर आहे ते सेम असतं. ठीक आहे, कारण तुम्ही एकाच ठिकाणी पेपर देऊ शकता. बट डिसेंबरच्या ए एक्झामला तुमचं 100% स्टडी सेंटर हे चेंज होतं. फक्त येईल बरं का, रेग्युलरला नाही. येईल तुमचं 100% स्टडी सेंटर चेंज होतं. नाही झालं तर चांगली गोष्ट आहे. मीडियम ऑफ अपीअरन्स कुठला आहे? मराठी आहे. कन्फर्म करा. आय हॅव व्हेरिफाईड द पेपर्स. कन्फर्मवर क्लिक करा. कन्फर्म केलं. आता तुमचं जे पेमेंट आहे ते जनरेट झालेलं आहे. बरोबर? सिलेक्टेड पेपर कन्फर्म झालेला आहे. बरोबर? कन्फर्म झालं. आता जनरेट इन्व्हॉइसवर क्लिक करायचं आहे. जनरेट इन्व्हॉइसवर क्लिक केलं म्हणजे तुम्हाला आता पेमेंटचं ऑप्शन येणार आहे. पेमेंट करायचं आहे. पेमेंटची समोरची प्रोसेस कशी आहे? सगळ्यांना सेम असेल, सगळ्यांना माहिती असेल. ॲडमिशन घेताना तुम्ही बघत असाल, ठीक आहे. एम-बी-एची सी-ई-टी देताना तुम्हाला माहिती असेल. कुठल्याही जे काही तुम्ही वाय-सी-एमला ऑनलाईन पेमेंट करता, त्यांची सगळ्यांची सेम प्रोसेस आहे. ठीक आहे. ऑनलाईन पेमेंटवर क्लिक करायचं. क्लिक हिअर टू पे ऑनलाईन करायचं. पे ऑनलाईन केलं बघा. पेमेंट गेटवे कुठला आहे? पेमेंट गेटवेवर क्लिक करायचं. खाली सबमिटवर क्लिक करायचं. सबमिटवर क्लिक केलं बघा कन्फर्म डिटेल येते. इथं पे नाववर क्लिक करायचं. ठीक आहे. पे नाववर क्लिक केलं की काही सेकंदामध्ये बघा तुमच्यासमोर अशा प्रकारची इथे एक एक प्रिंट ओपन होते. ठीक आहे. विद्यार्थ्याचं नाव येते, कॉलेजचं नाव येते, त्यांचा मोबाईल नंबर येईल, तुमचा इथं ईमेल आयडी येईल. ठीक आहे. खाली यायचं आहे तुम्हाला. ऑनलाईन पेमेंट कशासाठी आहे? इन्व्हर्टसाठी आहे. आय एक्सेप्टवर क्लिक करायचं. प्रोसिडर क्लिक करायचं. मोबाईल नंबर टाकणं कंपल्सरी आहे. आता मोबाईल नंबर टाकायचा. मोबाईल नंबर कुठला टाकणार? तर आपलाच टाकतो. 74 98 03 95 80 हा आपला WhatsApp नंबर, हेल्पलाईन नंबर आहे आपल्या क्लासचा. 74 98 03 95 80 ठीक आहे. प्रोसिडर क्लिक करायचं आहे. प्रोसिडर क्लिक केलं. तुमचा मेल आयडी तुम्हाला कन्फर्म करायचा आहे. तर मेल आयडी बघा कुठला दाखवतो? अंतोष गव्हाणे दाखवते बरोबर. म्हणजे हा मेल आयडी चुकीचा आहे. तर तुम्हाला काय करायचं इथं जो मेल आयडी आहे व्यवस्थित तो टाकायचा आहे. ठीक आहे. संतोष गव्हाणे 2002 झालं. आता बघा तुम्हाला प्रोसिडर क्लिक करायचा आहे. मेल आयडी चेक करून घ्यायचा. येस करायचं. येस केलं की बघा आता तुमच्यासमोर एक क्यूआर कोड जनरेट होईल. आता पेमेंट किती आहे तर ₹280 आहे. त्यामुळे क्यूआर कोड तुम्ही सहज निवडू शकता. नो अडचण. ठीक आहे. काही अडचण नाहीये. बट कधी-कधी काय होतं की मोठी अमाउंट असली की त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम वगैरे होऊ शकतो. तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओ-टी-पी येईल. तो ओ-टी-पी तुम्हाला टाकायचा आहे. ठीक आहे. ओ-टी-पी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे तुमचा मोबाईल नंबरवरती आलेला. नंतर तुम्हाला खाली ऑटोमॅटिक प्रोसिजर क्लिक करायचा आहे. अनलॉकवर क्लिक करायचं आहे. ठीक आहे. कन्फर्म करायचं. हे तुम्ही केलं नाही केलं तरी चालतं. स्किपचं ऑप्शन आलं तर स्किप करून टाका. बेशक काही अडचण नाही. यू-पी-आय बेस्ट आहे. यू-पी-आयवर क्लिक करायचं. तुम्ही यू-पी-आयनं Google Pay, PhonePe, भीम यू-पी-आय, क्रेडिट यू-पी-आय कुठल्याही Paytm, WhatsApp Pay सगळ्यांनी पेमेंट करू शकता. बेस्ट आहे जनरेट क्यूआर कोड. जर तुम्ही लॅपटॉपवर असाल तर जनरेट क्यूआर कोड करू शकता किंवा तुम्ही मोबाईलमध्ये असाल तर तुम्हाला याचा स्क्रीनशॉट काढावा लागेल आणि तुमच्या तुमच्या PhonePe, Google Pay ॲपमध्ये जाऊन स्वतः याला स्कॅन करून पे करावं लागेल. ठीक आहे. आता मी याचे ₹280 पे करतो. आता ठीक आहे. मी इथं एक पेमेंट ॲप यूज करतोय. फोनपे असेल किंवा क्रेडिट असेल. तुम्ही कुठलंही ॲप यूज करू शकता. फोनपे किंवा Google Pay, Paytm, WhatsApp ठीक आहे. बजाज फायनान्स असेल किंवा ज्युपिटर असेल, कुठलंही पे असेल तुम्ही यूज करू शकता. मी अशा प्रकारे इथे क्रेडिटचा यूज केला आणि पेमेंट केलेला आहे. क्यूआर कोड स्कॅन करून तुम्ही डायरेक्ट याचा स्क्रीनशॉट काढून देखील तुम्ही स्कॅन करू शकता पेमेंट ऑप्शनमधून. ठीक आहे. पेमेंट ऑप्शन सक्सेसफुल आलेला आहे. ठीक आहे. ॲप्लिकेशन फॉर्म नंबर सक्सेसफुल झालेला आहे. तुम्ही हवी तर याची प्रिंट देखील काढून ठेवू शकता आणि आता ही प्रिंट कुठे जमा करायची ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. हे फक्त पेमेंटची स्लिप आहे. याची तुम्हाला प्रिंटची आवश्यकता नाही. प्रोसिडर क्लिक करायचं आहे. प्रोसिडर क्लिक केलं तुमचा फॉर्म भरलेला आहे. आता इथे एकदम पूर्ण ब्लँक झाले. परत तुम्हाला आता यावर क्लिक करून जे आहे तुम्हाला तुमचा पी-आर-एन नंबर जो आहे तो टाकायचा आहे. ठीक आहे. इथे टाकायचं तुम्हाला 1ROO ठीक आहे. प्रोसीड करायचं आहे. पहिले बघा तुम्हाला इथं सबमिटचा ऑप्शन आला होता डार्कमध्ये, बोल्डमध्ये. आता बघा इथं पेमेंट कन्फर्म झालेलं आहे. प्रिंट एक्झाम फॉर्मचा ऑप्शन आलेला आहे. तर प्रिंट एक्झाम फॉर्मवर क्लिक करायचं आहे. ठीक आहे. तुमच्या समोर जे आहे अशा प्रकारची एक पी-डी-एफ ओपन होईल. त्या पी-डी-एफ जी आहे तुम्हाला डाउनलोड करून ठेवायची आहे तुमच्याजवळ कारण तुमच्याकडे ॲज अ एक प्रूफ म्हणून जो आहे ती पी-डी-एफ असते. बरोबर? आता बघा इथे पी-डी-एफ ओपन झालेली आहे. ही अशा प्रकारची पी-डी-एफ आहे. ठीक आहे. यावर तुमचं जे आहे डिटेल वगैरे असते. ठीक आहे. तुमचा कुठला विषय बॅकला आहे? कॉम 209 अकाउंटन्सी पार्ट 2 थेरी पेपर आहे. ठीक आहे. आणि तुमचं बाकी ट्रान्झॅक्शन आयडी वगैरे तुमचा मोबाईल म्हणजे ॲज अ एक हॉल तिकीटसारखं हे प्रिंट आहे. बरोबर? हां, ठीक आहे. आता ही प्रिंट जी आहे तुम्हाला कुठेही जमा नाही करायची. ठीक आहे. ही प्रिंट जी आहे तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायची आहे. ना तुम्हाला कुठल्या कॉलेजला पाठवायची आवश्यकता आहे, ना कुठल्या स्टडी सेंटरला जमा करायची आवश्यकता आहे, ना तुमच्या एक्झिस्टिंग स्टडी सेंटरला जमा करायची गरज नाहीये. तुमच्याकडे ठेवून द्यायची आहे. याचा काही उपयोग नाही. ठीक आहे. फक्त तुम्ही आता फॉर्म भरलेला एवढं लक्षात ठेवा आणि डिसेंबरला तुमचे ज्यावेळेस हॉल तिकीट येईल ऑक्टोबरमध्ये दिवाळीच्या सुमारास, तर त्यावेळेस तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड करायचं आहे तुमचा पी-आर-एन नंबर टाकून. तर त्यावेळेसची जे नेक्स्ट अपडेट असेल, ती नेक्स्ट अपडेट मी तुम्हाला वेळोवेळी लवकरात लवकर त्याची मी तुम्हाला अपडेट वगैरे देण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे. तर मित्रांनो, आशा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. सर्वांनी ही डिग्रीचे फॉर्म
फॉर्म भरा. फॉर्म चालू झालेले आहेत. अजून तरी लास्ट डेट अजून आलेली नाहीये. परंतु हा एवढा महिना तुम्हाला लास्ट डेट आहे असं समजून चला आणि लवकरात लवकर फॉर्म भरा. ज्यांना कोणाला हेल्प पाहिजे असेल फॉर्म भरायला त्यांनी आपल्या टेलिग्रामला मेसेज करू शकता. टेलिग्रामची आणि WhatsAppची लिंक तुम्हाला खाली व्हिडिओ डिस्क्रिप्शनला दिलेली आहे आणि सर्वांनी आपलं जे ॲप्लिकेशन आहे प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा. सर्वांना माहिती असेल आपलं ॲप्लिकेशन परीक्षित अभ्यास ए टू टॉक हे ॲप्लिकेशन आहे प्ले स्टोअरला. यामध्ये तुम्हाला संपूर्ण नोट्स, IMP क्वेश्चन्स, ठीक आहे, PDF बुक्स वगैरे सर्व कंटेंट उपलब्ध करून दिलेलं आहे. BA, BCom फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर दिलेलं आहे. MCOM देखील आपण यावर्षी चालू केलेलं आहे आणि MBA देखील चालू केलेलं आहे. तर ज्यांना कोणाला कोचिंग करायची असेल, नोट्स वगैरे पाहिजे असेल, तर त्यांनी आपल्या ॲपवरती कॉन्टॅक्ट करू शकता. ॲपमध्ये चॅटिंगचा ऑप्शन दिलेला आहे. डायरेक्ट चॅटिंग तुम्ही माझ्याशी करू शकता. टेलिग्रामला तुम्ही आपल्या टीम मेंबरशी चॅटिंग करू शकता. टेलिग्राम देखील लवकर बंद होणार आहे. त्यामुळे त्यावर आपण अल्टरनेट पर्याय म्हणून आपल्या ॲप्लिकेशनमध्ये चॅटची ऑप्शन चालू केलेलं आहे. तुम्ही आपल्या ॲपमधून तुम्ही चॅटिंग वगैरे करू शकता. ठीक आहे. तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.